नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि तुर्भे स्टेशनमधल्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याची परिस्थिती होती। प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढावा लागला। रेल्वे आणि पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना मात्र मोठा फटका बसला। आणि या सगळ्याचाच आढावा आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिने घेतलाय, आपण पाहूया। नवी मुंबई परिसरामध्ये गेल्या रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस काही थांबत नाही, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि याचा फटका तुर्भे येथील रेल्वे स्टेशनला बसलेला आहे। तुम्ही पाहू शकता की समोरच हे भुयारी मार्ग आहे आणि या भुयारी मार्गामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि पाण्यातूनच जे नागरिक आहेत ते प्रवासी वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या थोडं थोडं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, मात्र जर मुसळधार पाऊस असा सुरू राहिला तर आणखी पाणी साचण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। पाहायला गेलं तर रात्रीपासूनच पाऊस हा सुरू आहे आणि त्यामुळेच कुठेतरी पावसाचा फटका हा नवी मुंबईकरांना पडत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तुर्भे येथील जे रेल्वे स्टेशनचं भुयारी मार्ग आहे त्याचा हा पर्यायी मार्ग आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पाणी साचलेलं आहे आणि या पाण्याचा फटका नागरिकांना बसत आहे। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने लोक आहेत की त्या पाण्यातून वाट काढत आहेत। पाणी जरी काढण्याचं काम सुरू असलं तरी पाऊस जसं कमी होत नाही, त्यामुळे पाणी देखील वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। आज तर भरपूर पाणी भरले आणि ट्रेन पण उशीर आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात आहे आणि ट्रेन कमी अर्धा तास लेट आहे, तर इकडे प्रवाशांचे भरपूर हाल होतात आहे। तिकडे तर 2 बायका तर अडकल्या होत्या, त्यांना तर आम्ही मिळून काढलं पण मगाशी आणि आता तर भरपूर त्रास होतात। पाणी प्रवाशांसाठी काही सुविधा उपलब्ध करायला पाहिजे गव्हर्नमेंटने। हा बोगदा आणि तो एक बोगदा, तो बोगदा बंद करतात, हे बी बंद करतात थोड्या टायमाला। आता एवढंच पाऊस चालू आहे तेवढं प्रॉब्लेम आहे आणि जास्त काय असल्यावर मग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।